नमस्कार भावांनो. तर आपल्या शेतामध्ये मिरच्या लावण्यासाठी बघू शकता कशा प्रकारे ही दंड केलेले आहेत. कशाने केली ती? कोणाच्या? तर मित्रांनो, ही आपल्या शेतामध्ये बैलाच्या सहाय्याने काही दंड मारून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मिरच्याची लागवड करायची आहे. साधारणतः आपल्याला या ठिकाणी लागवड करण्यासाठी किती रान असेल होय? 60 5 तर मित्रांनो 5 गुंठ रान आहे आणि या 5 गुंठ रानामध्ये आपल्याला कमीत कमी 1500 झाडं लावायची आहेत. तिथं मिरच्याची 1500 रोपं. कितीला एक रोप सांगितलं? 1 रुपये 20 पैसे. 1 रुपया 20 पैसे अशा दराने आपल्याला रोप मिळलेलं आहे. तरी आपण 1800 रुपयाची 1,500 रोपं आपण खरेदी केलेली आहेत. ते संध्याकाळी आणून लावायचे आहेत आणि या ठिकाणी हे दंड नीट करण्याचं काम चालू आहे. तरी अजून तरी काय पावसाचा पत्ता नसल्यामुळे आपण मिरच्या लावायचा फायनली निर्णय घेतलेला आहे आणि मिरच्या लावून बघू आता त्याला भाव सापडते का नाही काय माहीत नाही. पण मिरच्या तर 100% लावायच्या आहेत, कारण कोथिंबीर लावायची होती. परंतु एखादा मोठा पाऊस जर झाला तर कोथिंबीर पावसात खराब होऊन जाईल, म्हणून आम्ही फायनली मिरच्या लावायचा निर्णय घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या शेतामध्ये मिरच्या लावायच्या आहेत. तिथं ह्या बोरवेलचं पाणी मिरच्याला खूप होईल आणि या ठिकाणी अशा मिरच्याची लागवड होणार आहे. आपला लावताना सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. आणि या ठिकाणी पहिले इथं बांध होता, बोरवेलचा सिमेंटचा कट्टा होता मित्रांनो. त्या ठिकाणी बघू शकता हे काढून टाकलेलं आहे, कारण आपण स्वतंत्र पाईपलाईन केलेली आहे बोरची, त्याच्यामुळे हे काढून टाकलेलं आहे. तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये पुढचा आणि मिरच्या लागवड आता उद्या होणार आहे, तो सुद्धा मी काढून टाकणार आहे. आणि ज्यांना कोणाला माहिती असेल शेतकरी बांधवांना, त्यांनी मिरच्या लागवडीची कृपया थोडीशी कमेंटमध्ये माहिती दिली तरी चालेल. ओके, धन्यवाद.